आंबेडकर यांचा काही संबंध होता एक लक्षात घ्या, व्हिडिओ बघितल्यावरती कळतं आणि नंतर कोणता दबाव, काय देवाणघेवाण झाली. मी त्याच गावातला आहे, ज्या गावच्या बुरी त्याच गावच्या बाबळी. अजून काय समोर आणलं तर विधानसभा अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागेल, एवढंच सांगतो. माझाही जन्म कर्म अलिबागचाच आहे, त्याच भागातला आहे. माझ्याकडे जास्त माहिती आहे काय आहे ते. क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाचे जे चेअरमन आहेत जिग्सा शहा, बरं का, QCI म्हणतात त्यांना, गुजरातचे. त्यांनी अलिबागमध्ये किती एकर जमीन अलीकडच्या काळात खरेदी केली आहे जिग्सा शहानी, आणि त्याची दलाली कोण करत होतं. अख्खा अलिबाग हे गुजरात लॉबीच्या ताब्यात द्यायचं सूत्र कोण हलवत आहे. माझं तोंड उघडायला लावू नका. मी एक नाव घेतलेलं आहे, जिग्सा शहा, QCIचा चेअरमन आहे, अहमदाबादचा आहे, अमित शहाचा आणि जय शहाचा खास माणूस आहे, कळलं का. हां, तर ते कोणी त्या व्हिडिओवरून स्पष्ट दिसतंय काय आहे ते. का भांडण मिटवायला गेले होते काय. आधीचा व्हिडिओ थोडा कट झाला ना, तर पहिली कानफडात कोणाच्या पडलेली आहे तिथे, त्या बाईची, त्या महिलेची, आणि मग कशी पळापळ झाली. तुमच्या समोर सरकारी अधिकाऱ्याला मारत असताना तुम्ही पळून का जाताय. मग एका मोजणी अधिकाऱ्यावरती ते शेतकरी कुटुंब हल्ला का करताय, आणि तुमच्याशी त्यांची बोलण्याची टोन काय आहे. नीट ऐका. आधीचा अर्धा सेकंदाचा व्हिडिओ काय आहे आणि कोणाला बसली आहे तिथे. आधी सुरुवात मी काय म्हणालो की तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल.